नमस्कार मित्रांनो, रीड विथ धनराज या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी तुमचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आज मी एका अशा पुस्तकाबद्दल बोलणार आहे ज्याने संपत्ती, यश, आनंद आणि माझा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला. आपल्यापैकी प्रत्येकाला श्रीमंत व्हायचं असतं, प्रत्येकाला आनंदी राहायचं असतं. पण अनेकदा आपल्याला असं वाटतं की श्रीमंत होणे केवळ नशिबावर अवलंबून असतं आणि आनंदी राहणं हा काही लोकांचा जन्मजात स्वभाव असतो. पण नवल रविकांत हे सांगतात की श्रीमंत होणं आणि आनंदी राहणं हे दोन्ही कौशल्य आहेत आणि ही कौशल्य आपण शिकू शकतो. चला तर मग जाणून घेऊया या पुस्तकातून मला काय शिकायला मिळालं. सर्वप्रथम पुस्तकाची ओळख करून घेऊया. या पुस्तकाचं नाव आहे संपत्तीचे व आनंदाचे रहस्य. हे पुस्तक द अल्मॅनॅक ऑफ नवल रविकांत या जागतिक स्तरावर प्रसिद्ध असलेल्या पुस्तकाचा मराठी अनुवाद आहे आणि या पुस्तकाचे लेखक आहेत एरिक जॉर्गनसन. या पुस्तकामध्ये नवल रविकांत यांचे विचार, मुलाखती, अनुभव एकत्रित करून मांडले आहेत. नवल रविकांत हे सिलिकॉन व्हॅलीमधील एक प्रसिद्ध उद्योजक, गुंतवणूकदार आणि विचारवंत आहेत. त्यांनी केवळ संपत्ती निर्माण करण्याचे तत्त्वज्ञानच नाही, तर आनंदी जीवन कसं जगावं याबद्दल मोलाचे विचार मांडलेले आहेत. मित्रांनो, या पुस्तकातील सुरुवातीला एक वाक्य आहे, पैसे कमवणे हे तुमचं काम नाही, तर ते तुमचं कौशल्य आहे. हे वाक्य वाचल्यानंतर मी थोडा विचारात पडलो. कारण आपण सगळेच काही ना काही काम करतो, नोकरी करतो, व्यवसाय करतो आणि त्यातून पैसे कमवतो. पण आपण कमवतो ते पैसे आपल्याला कौशल्यामुळे मिळतात का, की आपण फक्त दिलेल्या वेळेचा मोबदला असतो? बहुतेक वेळा उत्तर हे दुसरंच असतं. नवल सांगतात की जेव्हा तुम्ही एखादं दुर्मिळ आणि मौल्यवान कौशल्य विकसित करता तेव्हा तुम्ही खऱ्या अर्थाने संपत्ती निर्माण करू शकता. आता एक महत्त्वाचा प्रश्न, संपत्ती म्हणजे नेमकं काय? आपल्याला वाटतं की पैसा म्हणजे संपत्ती, पण नवल रविकांत यांच्या मते पैसा आणि संपत्ती या वेगळ्या गोष्टी आहेत. पैसा म्हणजे तुम्ही केलेलं काम आणि त्याच्या बदल्यात मिळालेला तो मोबदला. पण संपत्ती म्हणजे अशी गोष्ट जी झोपेत असतानाही तुमच्यासाठी काम करते. उदाहरणार्थ व्यवसाय, शेअर्स, पुस्तकं आणि डिजिटल प्रॉडक्ट्स किंवा रॉयल्टी मिळवून देणाऱ्या गोष्टी. म्हणजेच तुम्ही काम करत नसताना देखील तुम्हाला उत्पन्न मिळवून देते, ती म्हणजे संपत्ती. मग आता प्रश्न येतो, संपत्ती कशी निर्माण करायची? नवल रविकांत सांगतात की जे काही कराल त्यात सर्वोत्तम व्हा. एलन मस्क, जेफ बेझोस, मुकेश अंबानी हे लोक त्यांच्या क्षेत्रात सर्वोत्तम आहेत आणि त्यांच्याकडे त्या क्षेत्रातील विशिष्ट असं ज्ञान आहे आणि विशिष्ट कौशल्य आहे आणि म्हणूनच त्यांनी मोठी संपत्ती निर्माण केलेली आहे. तुमच्याकडे एखादं असं कौशल्य असू शकतं, म्हणजे विक्री कौशल्य, चांगलं लेखन करू शकता, तुम्ही चांगलं गायन करू शकता, अध्यापन करू शकता किंवा चांगली तुम्ही चित्रकला करू शकता किंवा लोकांशी संवाद साधण्याची कला. हे कौशल्य तुम्ही ओळखायला हवेत आणि ती विकसित करायला हवीत आणि या सर्वांचं जर व्यवसायात तुम्ही रूपांतर करायला शिकायला हवं. आणि या पुस्तकातील आणखी एक महत्त्वाचा धडा म्हणजे सतत शिकत राहायला हवं. नवल रविकांत सांगतात की आजचा काळ हा वेगाने बदललेला आहे. पूर्वी आपण पदवी घेतल्यानंतर 30 वर्षे नोकरी करायचो, हा एकमेव मार्ग होता. पण आजची परिस्थिती ही वेगळी आहे. आज सर्वात महत्त्वाचं म्हणजे कौशल्य. नवीन गोष्टी कशा शिकायच्या हे आपण शिकून घ्यायला हवं. आपण 10 गोष्टी अर्धवट करण्यापेक्षा एकच गोष्ट सातत्याने करायला हवी आणि त्याच्यात आपण कुशल व्हायला हवं. नवल रविकांत आणखी एक महत्त्वाचा सल्ला देतात. ते म्हणतात की दीर्घकालीन खेळी खेळा, चांगल्या लोकांसोबत काम करा आणि त्यांच्यासोबत विश्वास निर्माण करा, मजबूत नाती तयार करा, कारण चांगल्या नात्यांचे फायदे हे चक्रवाढ व्याजासारखे आयुष्यभर आपल्याला मिळत राहतात. आता या पुस्तकातील माझ्या मते सर्वात महत्त्वाचा धडा, आपण आपल्या व्यवसायात मालकी निर्माण करायला हवी. म्हणजे काय, जर आपल्याकडे आपल्या व्यवसायातील काही प्रमाणात मालकी नसेल तर आपल्यासाठी आर्थिक स्वातंत्र्य मिळवणं खूप कठीण आहे. आपण फक्त पगारासाठी काम केलं आणि वेळेच्या बदल्यात पैसे मिळवले तर जितके तास काम तितकेच उत्पन्न आपल्याला मिळेल. काम थांबलं की उत्पन्न थांबतं. पण मालकी हक्क असला तर व्यवसाय वाढला की आपलं उत्पन्न देखील वाढतं आणि काम न करताही आपल्याला उत्पन्न मिळू शकतं आणि त्यामुळे आपली आर्थिक स्वातंत्र्याकडे वाटचाल सुरू होते. म्हणून नवल रविकांत सांगतात की फक्त पगार कमवू नका,
आपले व्यवसाय मालकी निर्माण करा. यानंतर नवल रविकांत लिव्हरेज म्हणजेच कमी प्रयत्नात मोठे यश आणि परिणाम मिळवून देणारी गोष्ट याच्याबद्दल बोलतात. त्यांच्यामध्ये लिव्हरेजचे 3 प्रकार आहेत. पहिला म्हणजे लेबर, म्हणजे लोकांची कामगारांची मदत घेऊन एखादी कंपनी तयार करणे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मोठ्या प्रमाणात कॅपिटल, पैसा गुंतवून पैसे कमवणे. आणि तिसरी गोष्ट कोड आणि मीडिया. हा आजच्या जमान्यातील सर्वात प्रभावी प्रकार असा समजला जातो. म्हणजे तुम्ही भरपूर पुस्तकं वाचून त्याची माहिती शेअर करू शकता, तुम्ही त्याच्यावरती व्हिडिओ बनवू शकता, किंवा एखाद्या कंपनीसाठी तुम्ही सॉफ्टवेअर तयार करून ते सॉफ्टवेअर देऊ शकता. अनेक प्रकारे डिजिटल कंटेंट तयार करून तुम्ही तो विकू शकता. विचार करा की एक पुस्तक एकदाच लिहावं लागतं, एक व्हिडिओ एकदाच तयार करावा लागतो, किंवा एक सॉफ्टवेअर एकदाच तयार करावं लागतं, पण त्याचा वापर हा प्रत्येक ठिकाणी खूप जास्त प्रमाणात होतो आणि तुम्हाला ती गोष्ट एकदाच तयार करावी लागते. त्यालाच लिव्हरेज असं ते म्हणतात. नवल रविकांत आपल्याला वेळेचं महत्त्व देखील खूप सुंदर पद्धतीने समजावून सांगतात. ते म्हणतात, केवळ वेळ विकून तुम्ही कधीच श्रीमंत होऊ शकत नाही. तुमचा वेळ हीच तुमची सर्वात मौल्यवान संपत्ती आहे. म्हणून शक्य असेल तेव्हा पैशापेक्षा स्वातंत्र्याची निवड करा. तर मित्रांनो, आत्तापर्यंत आपण या पुस्तकातून संपत्ती कशी निर्माण करायची, कौशल्यांचे महत्त्व, मालकी हक्क, लिव्हरेज आणि वेळेचं महत्त्व याबद्दल जाणून घेतलं. पण मित्रांनो, या पुस्तकाचा सर्वात सुंदर आणि विचार करायला लावणारा भाग आहे तो म्हणजे आनंद. नवल रविकांत सांगतात की आयुष्यातील 3 सर्वात महत्त्वाच्या गोष्टी आहेत: संपत्ती, आरोग्य आणि आनंद. पण आपण त्यांचा विचार चुकीच्या क्रमाने करतो. आपल्याला वाटतं की आधी पैसे कमवू, मग आरोग्याकडे लक्ष देऊ आणि शेवटी आनंदी होऊ. मात्र नवल रविकांत म्हणतात की क्रम हा उलटा असायला हवा. आधी आपण आनंदी असायला हवं, मग आपण आरोग्य कमवू शकतो आणि त्याच्यानंतर आपण संपत्ती कमवू शकतो. कारण अनेक लोक संपत्तीच्या मागे धावताना आरोग्य आणि आनंद हे दोन्ही गमावून बसतात. थोडक्यात आपण आनंदी कसं व्हायला हवं हे देखील आपल्याला ते सांगतात. आणि मग प्रश्न पडतो की आनंद हा मिळवायचा कसा? नवल रविकांत यांचं उत्तर खूप साधं आहे. ते म्हणतात, आनंदी राहणं ही आपली एक निवड आहे. आपल्या आयुष्यात सतत काही ना काही कमी असतं असं आपल्याला वाटत राहतं. आपल्याला विशिष्ट वस्तू मिळाली तर मी आनंदी होईल, आपल्याला एवढे पैसे मिळाले तर आपण आनंदी होऊ, असं आपण कायम स्वतःशी म्हणत असतो. पण ही उणीव असल्याची भावना आपण मनातून सर्वप्रथम काढून टाकायला हवी आणि त्यामुळेच आपण आनंदाच्या जवळ जाऊ शकतो. यासाठी ते आपल्याला सुप्रसिद्ध तत्त्वज्ञ ताओ ते चिंग यांच्या तत्त्वज्ञानाची माहिती देतात. त्याच्या मते आनंद म्हणजे कशाच्याही सतत इच्छा न करणं, भूतकाळात अडकून न राहणं आणि भविष्याची अनावश्यक चिंता न करणं आणि आपला वर्तमान क्षण जसा आहे तसा स्वीकारणं. जेव्हा आपण वास्तवाचा स्वीकार करतो तेव्हा आपल्या मनाला शांतता मिळते आणि त्या शांततेतूनच आपल्याला आनंद मिळतो. यासोबतच नवल रविकांत काही अतिशय व्यावहारिक गोष्टी देखील आपल्याला सांगतात. ते म्हणतात की आपण ध्यान करायला हवं, योग्य आहार घ्यायला हवा, नियमित व्यायाम करायला हवा, त्याचबरोबर पुरेशी विश्रांती देखील घ्यायला हवी. कारण शांत आणि निरोगी शरीरातच आनंदी मन राहू शकतं. मित्रांनो, या पुस्तकातील आणखी एक गोष्ट मला खूप आवडली आणि ती म्हणजे ते आपल्याला वाचनावरती प्रेम करायला शिकवतात. नवल रविकांत सांगतात की स्वतःमध्ये सुधारणा करायची पहिली पायरी म्हणजे वाचन. ते म्हणतात की पुस्तक वाचणं ही शर्यत नसते. जितकं सावकाश तुम्ही वाचाल तितकं ते तुमच्या मनात खोलवर रुजतं आणि त्यासाठी आपण आपल्या आवडीप्रमाणे वाचायला हवं. त्यातील आपल्याला आवडलेले जे काही विचार असतील ते आपण पुन्हा पुन्हा वाचायला हवेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण जे काही वाचतो, जे काही ज्ञान घेतो ते आपण इतरांसोबत शेअर करायला शिकलं पाहिजे आणि याच्यामुळे आपल्या ज्ञानामध्ये आणखी वाढ होत राहते. मित्रांनो, नवल रविकांत हे केवळ यशस्वी उद्योजक किंवा गुंतवणूकदार नाहीत, तर ते एक विचारवंत देखील आहेत. त्यांनी संपत्ती आणि टिकून राहणारा आनंद याबद्दल अनेक वर्ष अभ्यास करून, चिंतन करून जे काही त्यांना वाटलं ते या पुस्तकाद्वारे त्यांनी मांडलेलं आहे. आणि या गोष्टींमध्ये या आपल्याला पुस्तकामधून बऱ्याचशा गोष्टी शिकायला मिळाल्या की विशिष्ट गोष्ट आपण केली तर श्रीमंत होऊ असं ते सांगत नाही. त्याऐवजी हे जे काही पुस्तक आहे ते आपल्याला
विचार करायला भाग पाडतं आणि आपल्या स्वतःच्या आयुष्याकडे एक नवा दृष्टिकोन आपल्याला शिकवतं आणि आनंदी आणि संपन्न आयुष्याकडे आपली वाटचाल कशी असावी याची दिशा हे पुस्तक दाखवतं. या पुस्तकातून मला 3 महत्त्वाच्या गोष्टी शिकायला मिळाल्या. पहिली गोष्ट म्हणजे पैसे कमवणे, संपत्ती कमवणे हे कौशल्य आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण जे काही करू त्याच्यावरती आपला मालकी हक्क असावा. आपण त्याच्यात लिव्हरेज तयार करायला हवं, त्याशिवाय आपण मोठी संपत्ती कमवू शकत नाही. आणि तिसरी गोष्ट म्हणजे आनंद. जर तुमच्या आयुष्यात आनंद असेल तर तुम्ही सर्व काही गोष्टी करू शकता. आणि त्यामुळे हे जे पुस्तक आहे ते केवळ श्रीमंत व्हावं एवढंच शिकवत नाही, तर चांगलं आणि समाधानाचं आयुष्य कसं जगायचं हे आपल्याला शिकवतं. त्यामुळे मित्रांनो, जर तुम्हाला हा माझा पुस्तक परिचय आवडला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. रीड विथ धनराज या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून नवीन नवीन व्हिडिओज तुम्ही बघू शकता. आणि तोपर्यंत वाचत राहा, शिकत राहा आणि स्वतःला नेहमी तुम्ही चांगल्या पद्धतीने डेव्हलप करत राहा. आणि पुन्हा एकदा धन्यवाद.